टीम कडून त्यांना खेळताना आपण पाहिलं होतं. गौरव म्हात्रे, मंगेश भोईर हे संघ मालक आहेत त्या टीमचे. पेनल्टी लागेल आता जर फिल्डिंग लावली नाही तर. अंपायर सांगतात तिथे काहीतरी. या 5:41 झालेत. निखिल पाटील खेळण्याकरता उतरलेत. त्यांच्यासोबतच पार्थ सिंग हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पातो पॅकर्स म्हटलं तर नेहमीच खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म, प्राधान्य देणारं व्यक्तिमत्व, युवा सामाजिक कार्यकर्ते कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांना आपण बघतोय आणि त्यांचा संघ या ठिकाणी उतरलाय. कर्णधार आणि आयकॉन म्हणून मोठी जबाबदारी निखिल पाटील या खेळाडूची. दुसऱ्या बाजूला रॉकस्टार बॉईज टीमचा विचार केला तर त्यांच्या टीममधून आयकॉनच्या भूमिकेमध्ये जुगल पाटील आहेत आणि ट्रम्प कार्ड खेळाडू कैलास साटले पहिल्याच मॅचमध्ये पहिले षटक टाकत असताना काही चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज कैलास साटले यांची. चिराग म्हात्रे सेलिब्रेशन स्पेशलिस्ट. तुमचं वेळ या ठिकाणी सुरू झालंय. 5:42 5:42 हा पहिला बॉल पडेल आणि ही वेळ आम्ही ग्राह्य धरतोय. 20 मिनिटांचा अवधी 4 षटकांकरता. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, 1 खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आणि 1 खेळाडू आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रात. गेम इज ऑन. मॅच लावते सुरुवात. स्ट्राईक इन कडे बॅटर निखिल पाटील. लेट्स प्ले. स्विंग अँड मिस. सबमरीन डिलिव्हरी. गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. थोडंसं वळण सुद्धा मिळतंय. लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. खाली राहताना हा चेंडू दिसलाय. हा डॉट बॉल. कैलास साटलेने सुरुवात चांगली पहिल्याच बॉलवर. कारण विकेट किंवा डॉट बॉल दबाव ठेवू शकतात. वेळ जर जास्त खर्च झाला तर मग त्याचा तोटा हा फिल्डिंग करणाऱ्या टीमलाच होऊ शकतोय. ओव्हरपिच बॉल. ओव्हरपिच बॉल ला पाठवून दिलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. पहिल्या चेंडूवर रिस्पेक्ट दिली गेली आणि त्याच्यानंतर मग ओव्हरपिच बॉल होता जो प्रत्येक बॅटरचा आवडता चेंडू असतो आणि त्या आवडत्या चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून पाठवून दिलं. ज्या बाजूला पातो पॅकर्स टीमचा डगआउट्स आहे. षटकारांशी संघाचं खातं उघडलं. धावसंख्या 6 आणि कैलास साटले वापसी करणारे गोलंदाज आहेत. बघा मी म्हटलं की कैलास साटले वापसी करणारे गोलंदाज आहेत. कालच्या पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी 3 सफलता मिळवून दिल्या होत्या. 9 धावा त्या पहिल्या षटकात गेल्या असताना 3 महत्वपूर्ण फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. एका बाजूला संघ मालक म्हणून संतोष भांडवलकर, सुधन अण्णा आणि दुसऱ्या बाजूला संघ मालक म्हणून आपण आणखीन एक खेळाडू. हो स्लॉक खेळलंय ऑन साइडला. खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग शो, सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 12 धावा. ऑफ स्टमर अगोदर शफल झालाय. अगोदर शफल होऊन अचूक टप्पा बघितला आणि सुंदररित्या पीक केलं या बॅटरने. षटकार मिळवून दिला. धावसंख्या पोहोचली 12 वर. दबाव दडपण कमी करण्याचं या ठिकाणी प्रयत्न होतोय. प्लेअर पोझिशन, खेळाडू कुठल्या स्थितीमध्ये कुठे उभे आहेत हे सुद्धा दाखवलं जातं JTC TCP लाईव्ह द्वारे. आणि खास करून मी कौतुक करेन डिजिटल स्कोर अपडेटर ऑपरेटरची मृणाल म्हात्रे. या ठिकाणी चांगलं वर्क. फुल पिच बॉल. ऑफ स्टमर शफल झालाय. चेंडूला पाठवून दिलाय स्कोर लेग रिजन मध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. JPL चौकार.
थँक्यू. इंजिन गरम झाले आणि आता मात्र त्याला थांबवणं कठीण आहे. धावसंख्या पोहोचली 16. पुन्हा उचललाय हवे चेंडू. हाय 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 अँड हँडसम बिगी JPL 6. थँक्यू. हे वॅगन व्हील आपण बघतो निखिल पाटील. विशेष म्हणजे त्यांनी पहिला जो षटकार खेचला तो ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने, त्याच्यानंतर काऊ कॉर्नर क्षेत्रात हे षटक आपण बघू शकतात. पहिले षटक, पहिलाच बॉल डॉट, तदनंतर हा ओव्हर पिच बॉल षटकार खेचलाय. वेळेकडे सुद्धा आमचे लक्ष असेल. तदनंतर हा डॉट बॉल. अचानकपणे आक्रमक भूमिकेमध्ये ह्या खेळाडूला आपण पाहिलं. हा सुद्धा षटकार आलाय. म्हणजेच बॅटरला ओळखून गोलंदाजी केल्यानंतर सुद्धा परिणाम हा चांगला होताना दिसला नाही. मिडल स्टंप वर जाणारा चेंडू होता तो फुलफिश बनलाय. पहिल्या मॅच मध्ये आग्री बॉईज वर्सेस NR कट्टा ह्या दोन संघ आमने सामने लढलेत. आग्री बॉईज टीमने विजय मिळवला. रॉकस्टार बॉईज आणि पत्तू पॅकर्स ह्या दोन संघ खेळत आहेत. पुढील मॅच करता तयारीत राहा. छत्रपती लायन्स ग्रुप विरुद्ध RK टायगर्स. दोन्ही टीमचे कॅप्टनने सुद्धा तयारीत राहा. हाफ इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या धावपळकर 22. निखिल पाटील आणि पाच सिंग हे डावाची सुरुवात करतायत. 22 धावा 6 चेंडूंमध्ये बनवल्यात निखिल पाटील. या खेळाडूने युटिलिटी क्रिकेटर, विध्वंसक, विस्फोटक रूप कधीही धारण करणारा तो खेळाडू आहे. परंतु अशा खेळाडूला रोखण्याकरता सुद्धा तुम्हाला चांगलंच हत्यार आणावं लागेल. चेतन म्हात्रे एक्सप्रेस गोलंदाज तयार आहे. पाच सिंग आडव्या बॅटचा वापर करतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. आउटफील्ड थोडीशी धीमी पडतोय आणि त्यामुळेच 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतील पाच सिंग या खेळाडूला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावा झाल्या आहेत त्या 24 धावा. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटरने मिळून या पहिल्या विकेट करता बनवली आहे. आता योग्य ते डावपेच आखावे लागतील चेतन म्हात्रे, जुगल पाटील आणि कैलास साटले या खेळाडूंना. अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचा फायदा त्यांच्या टीमला होईल काय? एक मॅच मध्ये त्यांनी द ग्रेट मराठा जुचंद्र संघाविरुद्ध विजय मिळवला. 1 चेंडू 1 धाव. स्विंग अँड मिस, रायझिंग, सरप्राइझिंग. अचानकपणे लेग कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने फेकलाय. तो टर्न घेतोय आणि लेग स्टंपच्या बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी चेतन म्हात्रे या गोलंदाजाची. धावसंख्या 24. मॅच तुम्ही बघतायत पत्तू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा असा. संतोष भांडवळकर, सुदान अण्णा नेहमीच चांगले प्रयत्न राहिलेत त्यांचे सुद्धा. हो, स्लॉक केलाय. चेंडू हवेत आहे आणि या चेंडूला पाठवून देण्याचा प्रयत्न होता. विहाना सुपर किंग्सच्या डगआउटच्या दिशेने चेंडू जात असताना चांगली फिल्डिंग झाली आणि इथे आकाश चव्हाण चमकतायत. एकतर JPLच्या या 5व्या सीझन मध्ये प्रत्येक खेळाडूला कॅप दिलं. घायचे असतील तर त्याच कॅप परिधान करा. इतर कोणतीही कॅप परिधान करू नका. लक्षात घ्या, कारण ही JPL आहे आणि JPL मध्ये तुम्हाला ड्रेस कोड समान दिलेत, कॅप समान दिलेत. इनसाइड आउट, चांगला चोप. चेंडूला आता पाठवायचं होतं खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सॅम गायकवाड करतात चांगली फिल्डिंग. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या त्या 28. 28 विदाउट लॉस. 1.4 बॉलची समाप्ती. 28 धावा. 5:42 मिनिटांनी या मॅचला सुरुवात झाली आणि आताची वेळ जर आपण बघितली 5:50 झालेत. म्हणजे सर्व काही व्यवस्थित चाललंय. जितकं जास्त वेळ वाचेल ना
तितकं आपण लवकर आजचा दिवस आजचा शेड्यूल संपू हे लक्षात घ्या. कोवटप्पाचा चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. बॅटरने ओळखून या चेंडूला रिलीज केलंय. चेतन मात्रे म्हटलं तर एक्सप्रेस गोलंदाज, मोठमोठ्या स्पर्धाचा अनुभव त्याच्या पाठीमागे आहे. पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा इतरत्र जाऊन सुद्धा मैदानं गाजवलेत आणि नावालौकिक आलेला हा खेळाडू. षटकातील पुढचा बॉल स्लोवर वन. कोळवटप्पाचा चेंडू टाकला होता एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे शतरक्षक आहेत. चिराग थोडीशी चूक करतायत. थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटर पार्थ सिंगने पूर्ण केल्या. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर पतू पॅकर्स जुचंद्र टीमने धावा बनवल्या 30. दोन्ही बॅटरने मिळून ही भागीदारी रचली आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवला जातोय 78-84 पर्यंत जाऊ शकतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दाखवल्यानंतर आपण खेळाडू रेमीज प्रकाश झोतामध्ये आलेले पाहिलेत. आणि आता अनेक खेळाडू एक मॅच जिंकल्यानंतर चांगला गाजावाजा करत असतात. तसं न करताना आपलं सातत्य राखणं फार महत्वाचं असतं प्रत्येक खेळाडूद्वारे. आता 3रं षटक टाकण्याकरता अक्षय माडकर. निखिल पाटील करता हा बघितला तर फुल पिच बॉल होता. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते. दोघांनी कॉलिंग व्यवस्थित दिलं. 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 31 वर. स्कोर मोज ऑन 31. बिनबाद नाबाद 31. प्रोजेक्टेड स्कोर 72 पर्यंत जाईल असं दाखवतोय. जेटीसी टीसीपी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर या स्पर्धेला तुम्ही बघतायत. जुचंद्र रेल्वे स्टेशन जवळ असलेलं हे क्रीडांगण आणि अनेक दिग्गज टेनिस विश्वातील या खेळपट्टीवर कळून गेलेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलंय. 1 धाव मिळाली. शतरक्षक आहेत 38 षटकाच्या आत. धावसंख्या पोहोचली ती 32 वर. प्रत्येक खेळाडू आपला महत्वाचा रोल अदा करत असतो. कालच्या दिवसामध्ये केवल मात्र याला सुद्धा आपण बघितलं. चांगला एफर्ट होता. सर्वस्वी झोकतायत बरेचसे खेळाडू. कारण या स्पर्धेमध्ये चमकायचं असेल तर तशीच चमकदार कामगिरी तुम्हाला करणं गरजेचं आहे. अक्षय माडकर बघा एका छोट्या छोट्या टुर्नामेंट्स खेळत असताना आता मोठ्या टुर्नामेंट्स मध्ये तो खेळतोय. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आणि पंच विरल नायर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेची नोंद होते. धावसंख्या पोहोचली 33 वर. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी ही भागीदारी सत्ता प्रस्थापित केली जाते पतू पॅकर्स जुचंद्र संघाद्वारे. पॉवर प्लेचं बंधन आता नाही. बॅकअप द हँड डिलिव्हरी. चेंडू हवेत आहे. जेल होईल काय? 2 शतरक्षकांच्या मधून हा गॅप शोधलाय. चेंडू सीमा रेषेपार. 6 धावा. JPL षटकार. थँक्यू. कालच्या दिवसातील 2 बेस्ट कॅचेस. एक राकेश गोवारी
आणि ऋतिक म्हात्रे हे आठवत आहेत आपल्याला. धावसंख्या वाढली, आता वेगवान फटका पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. बॅटर दाखवतोय आपली वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. स्कोर मोज ऑन 45, धावसंख्या 45. चांगली धाव गती दोघांनी मिळून चांगली भागीदारी केलंय, पार्टनरशिप केलंय. अक्षय माडकरच्या मागच्या 2 बॉलवर 2 हल्ले केलेत. इथे झेल टिपणं गरजेचं होतं. आकाश चव्हाण आणि केवल म्हात्रे 2 फिल्डर होते, प्रयत्न केले असते तर ते झालं असतं. कालच्या दिवसात चांगला एफर्ट होता त्यांचा. आता टायमिंग प्रॉपर नव्हतं. ऑन साइडला चेंडू आला खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. श्याम गायकवाड तिथे आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली बिनबाद 46. घातक रूप धारण केलं या भागीदारीने. घातक आहे हे दोन्ही खेळाडू आणि सध्या पतू पॅकर्सच्या डगआउट्स मध्ये खुशीचं वातावरण. बरेचसे त्यांचे चाहते आहेत. टीम मेंटॉर सागर भोईर, महेंद्र पाटील हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. इनसाइड आउट. या चेंडूला बॅटरने काढले खोदून आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनची जागा काढली शोधून. JPL सिक्सर. थँक्यू. स्टील अनबिटन पार्टनरशिप. 18 बॉल मध्ये 52 धावांची पार्टनरशिप झाली, भागीदारी झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धाव पळकावर. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघूया. निखिल पाटील आयकॉन खेळाडू आहे आणि तशीच खेळी आपल्या टीम करता तो दाखवून देतोय. बघूया त्याने आतापर्यंत किती धाव बनवलं. JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आहेत, अपडेट चांगले देत आहेत. त्याचबरोबर TCPचे प्रोप्रायटर महेंद्रचे भगत साहेब सुद्धा आहेत, ते सुद्धा चांगले अपडेट्स देत आहेत. कॉन्ट्रीब्युशन बघा, पार्टनरशिप 10 मध्ये 36 धावा ह्या निखिल पाटीलच्या खात्यात आहेत. 8 मध्ये 15 धावा पार्थ सिंगने बनवल्यात. एकमेकांची साथ जेव्हा असते, एकमेकांची साथ तेव्हाच तुम्ही पुढे जात असतात आणि तेव्हाच करू शकतात तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर मात. मिळायला पाहिजे एकमेकांची साथ. 52 वर एकही गडी बाद नाही. 3 षटकांचा समाप्तीनंतर आणि वेळ किती खर्च झालाय ती माहिती देऊया आपण. 5:42 या मॅचला सुरुवात झाली होती. जागा बनवून दिशा देण्याचं काम केलंय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील. थ्रो येण्याआधी एकच धाव. धाव संख्या 1 ने धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत त्या 53. बघा, जास्त वेळ जर खर्च केला तर मग यस DRS घेतलाय. हाईट्स बद्दल DRS ची मागणी केलंय. बॅटिंग टीम कॉल्स की अंपायर्स कॉल? अंपायर्स कॉल्स. बॅटिंग टीम कॉल्स. दॅट्स फेअर डिलिव्हरी. रिव्ह लॉस. DRS करता सुद्धा वेळ फार महत्वाची आहे. विथिन सेकंड तुम्ही DRS ची मागणी करा. धावसंख्येत काय बदल झालाय? धावा झाल्या आहेत त्या 53. 53 वेळेबद्दल सहकार्य करा. दुसरा मॅच या ठिकाणी सुरू आहे. 22 तयार. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा तयार आणि तो तिथे करत नाही कोणतीच चूक. सॅम गायकवाड टिपता झेल. संपला बॅटर.
पारचा खेळ. विकेट डाऊन. पहिला धक्का. एक गडी बाद. धावसंख्या 53. 53-1. थँक्यू सो मच डीजे युवराज. दिवेश पाटील पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळालाय आणि तो किताब घेण्याकरता त्यांनी या इथे मॅन ऑफ द मॅच करता ज्या मोमेंटो आहेत ते आलेले आहेत त्या वितरित केल्या जातील. वाळवंटामध्ये गेल्यानंतर आपला प्रवास खडतर असतो कारण तिथे प्रवास करता करता पाणी कधी मिळेल हे आपण विचार करत असतो. तसंच इथे सुद्धा खडतर प्रवास होता. विकेट घ्यावाच लागलाय आणि अशा वेळेला भावेश पाटील पॉप्स यांनी ह्या विकेट्स मिळवून दिलाय. चांगल्या 15 धावा बनवल्या होत्या. चांगली पार्टनरशिप 53 धावांची. आता आर्यन भोईर नवीन बॅटर. आता मधल्या गेस्टपरचा चेंडू होता. कोळवट टप्प्याच्या चेंडूला खोदून काढला. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एक धाव मिळाली. एका धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. धावसंख्या पोहोचली 54. इथे धावसंख्येला खुंटी लावण्याचं काम या पहिल्या 3 चेंडूंमध्ये केलंय. 11 मध्ये 37 धाबा. ही थोडीशी डेंजरस धावसंख्या दिसतंय. 11 मध्ये 37 अर्धशतक होऊ शकतं बॅटरचं. सरळ बॅटने खेळलं जातं. चेंडू हवेत आहे. चिराग इज देअर आणि याच बरोबर आता परत जावं लागतंय बॅटर निखिलला. दोन्ही बॅटरची जोडी फोडली तोडली मोडली. भावेश पाटीलला यश मिळतंय. 2 गडी बाद. धावसंख्या 54. निखिल पाटीलचा परफॉर्मन्स बघा. 12 चेंडूंचा सामना केला. 12 चेंडूंमध्ये 37 धाबा आणि या JPL सीझन 5 मध्ये तिसरा झेल खेळाडू चिराग म्हात्रे याने टिपलाय. पुढे येऊन खेळायचा इरादा होता पक्का आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. ताकद थोडीशी कमी पडली. चिराग म्हात्रेने झेल टिपलाय. धावसंख्येत बदल नाही. 2 गडी बाद. 53 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरता गेलेत मिस्टर सूरज. बघा ना भावेश पाटील पॉप्स कधीही केव्हाही काही करू शकता खेळाडू. प्रसंगी चांगली फलंदाजी करू शकतायत. गोलंदाजीमध्ये चांगलं काम त्यांचं झालंय आणि प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या धावसंख्येपासून रोखण्याचं महत्वपूर्ण काम भावेश पाटीलने केलं. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे सूरज भोईर. जागा बनवून खेळायचं होतं. थोडस बाहेर काढलं होतं या चेंडूला. एकदा मिळाली आणि पाहता पाहता एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद. 56 धाबा. ही एक चूक रोखणं फार महत्वाचं आहे. ही एक चूक शेवटी आपल्याला नुकसान करून जातोय. म्हणूनच या चुकीला माफी नाही. जवळून 2 धाबा पूर्ण केल्यात. आता सुद्धा मिडल स्टंपवरचा चेंडू जागा बनवून खेळला जातं. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चूक केली. दुसरी धाव मिळेल असं वाटतंय. याच बरोबर 2 धावा मागच्या 2 चेंडूंमध्ये आले. 2-2 धावा येताना दिसल्यात. प्रभावी षटक भावेश पाटीलचं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 58 धावा बनवल्यात पतू पॅकर जुचंद्र टीमने. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. वेळेबद्दल आपण चर्चा करूया. 5:42 सुरुवात झाली होती. सुरुवात झाली होती. म्हणजेच आय थिंक DRS विकेट्स वगळता बरोबर आपण वेळेनुसार चाललोय. थँक्यू अंपायर्स विरल नायर आणि मनोज परेड सर चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आता वेळ घालू नका आणि आता मग 5व्या षटकात घ्यावा लागेल एक खेळाडू हात. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन तयारीत राहा.
छत्रपती लायन्स ग्रुप विरुद्ध आर के टायगर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने या. छत्रपती लायन्स ग्रुप विरुद्ध आर के टायगर्स असा पुढील मॅच असेल आणि त्याबद्दल दोन्ही टीमने सपोर्ट करा. शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता चेतन म्हात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस. नेहमीच द ग्रेट मराठा जुचंद्र संघाद्वारे खेळताना दिसले चेतन. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आर्यन भोईर त्या ठिकाणी होते. व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांचा. अतिरिक्त धाव मिळाली आणि धावा झाल्यात त्या 59. आता प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 74 पर्यंत दाखवतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट करताना दिसलेत पातू पॅकर्स जुचंद्र टीमचे खेळाडू. आता आर्यन ओहो मोठा फटका खेळला गेलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन च्या वरून 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. JPL सिक्सर. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 65 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना पतू पॅकर्स टीमला तुम्ही बघतायत. न्यू बॅटर इन. नवीन बॅटर खेळण्याकरता उतरलेत. क्रिश म्हात्रे हा खेळाडू उतरला. वजनदार खेळाडू आहे. आता सामन्यावरची पकड ही वजनदार होईल काय ते आपण बघणार आहोत. डगआउट्स दाखवले गेलेत यापूर्वी सुद्धा पतू पॅकर्स टीमचा. त्याच्यानंतर रॉकस्टार बॉयज टीमचा. सीझन 5 मध्ये रॉकस्टार बॉयज टीमने आपले खेळाडू उतरवलेत. संगमलक सुधान अण्णा आणि संतोष भांडवळकर. तर दुसऱ्या बाजूला पहिल्या पर्वापासून पतू पॅकर्स टीमने JPL मध्ये आपलं चांगलं दबदबा दहशत निर्माण केलंय. म्हणूनच कुमार प्रथमेश कन्हैया भोईर पतू यांचं मनापासून कौतुक असेल. युवा सामाजिक कार्यकर्ते. संघ बांधणी चांगली असते. प्रत्येक खेळाडूविषयी समालोचकांविषयी पंचांविषयी आदर भावना निर्माण करणारं व्यक्तिमत्व. कडेकडेच खेळायचं होतं. खरं तर चांगला पटका खेळता आला असता बॅटरला या वेळेला. याच बरोबर बॅटर परत आहेत. धावबाची शिकार बनली. विकेटचं पतन होत आहे. फलंदाजी करणाऱ्या पतू पॅकर्स टीमला 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या थांबली. धावसंख्या 65. 65 for 4. ओहो चेंडू हवेत आहेत. केवल म्हात्रे झेल सोडतायत. फर्स्ट स्वरूप बॅटरला 2 धाव मिळतील. दोन्ही बंधू आहेत.
चुलत बंधू मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांचेच एक बंधू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. विशाल भोईर, रवींद्र भोईर, भावेश भोईर, हे तिन्ही बंधू टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा आपण सातत्याने करतो या जीवचंद्र नगरीमध्ये चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलाय. भावेश भोईर नॉन स्ट्रायकिंगकडे आहेत. धाव संख्या 67, 4 गडी बाद. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन आर के टायगर्स आणि छत्रपती लॉयन्स ग्रुप कॅप्टनने टॉससाठी या. चिराग मात्रे बघा, हो वेग भन्नाट असतो नेहमीच या खेळाडूचा. धावण्यामध्ये माहीर आहे, सेलिब्रेशन स्पेशलिस्ट. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा झाले ते 69. शेवटचा एक बॉल या इनिंगचा चेतन म्हात्रे मागडे ठरलेत या षटकामध्ये. त्यांचा 2 षटकांचा कोटा जर आपण बघितला तर ह्या चेंडूनंतर आपण ते वर्णन करूया की किती धाबा त्याने खर्च केलेत. 69 धाबा, 4 गडी बाद. ओ गुड बॉल, चांगला बॉल. धावपाची संधी आहे, परत जावं लागतं भावेश भोईरला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर 69 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवलेत पतू पॅकर्स जीवचंद्र टीमने आणि 70 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्ण करावं लागेल रॉकस्टार बॉयज टीमला. 70 धावांचं लक्ष्य पाटला कसं काय केलं जाईल त्याची चर्चा करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर वळूया टॉसकडे, कारण आर के टायगर्स आणि छत्रपती लॉयन्स ग्रुप दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरता येतील. प्लीज कॅप्टन लवकरात लवकर या.
बनवायच्या आहेत? सर्व जे कॅप्टन आहेत तेच विचार करतात, त्यांना सर्व टीमनं जिंकायचंच असते. सर्व तेच विचार करत असतात की कमीत कमी धावा, स्ट्रॅटर्जी आखतच असतात. एन्जॉय करताय ही स्पर्धा? हो हो, नक्कीच एन्जॉय, आम्ही दरवर्षीच एन्जॉय करतो. संघ मालक आता किती खुश आहेत? ते खुशीच असतात, ते प्रेशर देतच नाही की तुम्ही जिंका किंवा हारा, एवढंच सांगतात की तुमचा खेळ तुम्ही करत राहा. तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. दिपेश पाटील आमच्यासोबत जुडले होते. आता वळतोय आम्ही थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असेल भावेची वनगा सर. प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम JPL 2026. स्टील स्टे ट्यून ऑन TCP अँड JTC लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. थँक्यू संदीपजी गावण आणि तुषार सोनवणे याचा तुम्ही आवाज ऐकत होता मित्रांनो पहिल्या सामन्यापासून. तर मी भावचंगा समालोचक जुचंद्र आपल्या सर्व पाहुण्यांचं तफेत क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय या अजिंक्य स्पोर्टच्या क्रीडांगणावर. सायंकाळच्या सत्रामध्ये दरम्यान चालू असलेला सामना, एका बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे पत्तू पॅकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळतोय रॉकस्टार बॉईज. यावेळेस मात्र पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतील आणि तत्पूर्वी इथे मात्र काय घडलंय, थ्रो थोडासा खराब, मात्र बॅकअप देखील खराब पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर जिथे मात्र 2 धावा होत्या तिथे मात्र अजून 1 धाव ऍड केली गेली. 3 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या चेंडूवर 3 धावा थोडेसे नाखूष असतील निखिल पाटील आपल्या क्षेत्ररक्षकावर, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रत्येक संघ 2 पॉईंट्स घेऊन नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. कालच्या दिवशी आपण बघितलं दोन्ही संघांनी मात्र 1-1 सामने जिंकले होते, परंतु आज नवीन दिवस आपल्याला बघायला मिळतोय आणि 2 संघ आमने सामने. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस मात्र एक स्टिकवर चेंडू हाताळला होता. यष्टीरक्षक थोडेसे बीट झालेत आणि 1+1 या 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या धावसंख्येवर. चिराग म्हात्रे आपण अतिथी कक्षामध्ये या. सुदानांना याने आपल्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक कालच्या रजनीमध्ये जाहीर केलं होतं. उत्तम झेल आपण पकडलंय, उत्कृष्ट झेल आपण पकडलंय आणि त्याकरता हे 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन आलेत सुदानांना. आपण अतिथी कक्षामध्ये या. थँक्यू. यावेळेस मात्र दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची लीडिंग एज यष्टीरक्षक भावेश भोईर नाही करणार चुकी. धक्का क्रमांक पहिला रॉकस्टार बॉईज या संघाला मिस्टर सॅम गायकवाड. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता. अप्रतिम चेंडू पडला गेलाय. ऑफस्टिक वर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज आणि भावेश भोईर नाही करणार चुकी. एक चांगला क्षेत्ररक्षक, एक चांगला यष्टीरक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे. लगेचच आपण बघतोय 1 डाऊन मध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला पाहायला मिळतोय मिस्टर JPL अर्थातच केवल मात्रे मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवरप्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पहिला धक्का दिला आहे मिस्टर निखिल पाटीलाने. जिंकण्यासाठी 70 धावांचं टार्गेट असताना इथे मात्र सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज, त्रेच दृश्य पाहायला मिळतं आणि अजून एक धक्का रॉकस्टार बॉईज या संघाला. मिस्टर केवल मात्रे आले आणि मात्र मिस्टर केवल मात्रे परतीच्या प्रवासाला आपल्याला बघायला मिळतात. धक्का क्रमांक दुसरा. काय जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा पटला गेलाय. सुपर दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॅटची पुन्हा एकदा लिडिंग एज लागली गेली आहे. नवीन बॅटर लगेचच पाठवून द्यायचा. रॉकस्टार बॉईजच्या खेम्यामध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. थोडंसं नाराज आपल्या बॅटर्सवर
हॅट्रिक मात्र आता ऑन आहे. हॅट्रिक साधली जाईल का मिस्टर निखिल पाटील मार्फत? काय जबरदस्त दमदार परफॉर्मन्स. कालच्या दिवशी देखील त्यांचा आपण परफॉर्मन्स बघितला होता. त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं शेवटचं षटक अक्षय पाटील याने कमालीचं हाताळलं होतं. आणि खुश असतील आपले पॅकर्स म्हणजे प्रथमेश भोईर आपल्या या संघावर बॅक टू बॅक चांगलं प्रदर्शन देत असताना आपल्याला बघायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय 4थ्या क्रमांकावर मिस्टर चेतन म्हात्रे. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक साधली जाईल का? निखिल पाटील 10 ते 15 पर्यंतचा रनअप घेत असताना चेतन साडी 4था चेंडू घेऊन जातील. ओ यावेळेस मात्र काय चेंडू, क्लास चेंडू हाताळला गेलाय. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला गेलाय. चेंडूने उचलीच घेतलेली नाहीये. चेंडू खाली राहिलाय. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू पडला गेलाय. वा, 1 नंबर जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय निखिल पाटीलच्या माध्यमातून. निर्धार चेंडूची सांगता. यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळले गेले. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत ऋतिक भोईर. चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव, चिकी सिंगल. स्ट्राईक मात्र रोटेट केली गेली आहे. 1 ने धावसंख्या पुढे जाते. जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. गडी बाद झालेत. आतापर्यंत 2 पॉवर प्लेचं पहिलं षटक निखिल पाटीलच्या हातामध्ये. आयकॉन खेळाडू आहे या संघाचा आणि आयकॉनचा मात्र चांगलं प्रदर्शन होत असताना पहिल्याच षटकामध्ये. शेवटचा चेंडू लास्ट टू गो. ओ यावेळी पद्धत दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र मिडविकेट क्षेत्रामधून पार्थ सिंग चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. चांगला थ्रो बघायला मिळतोय. बॅकअप आहे तिकडे. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाते. जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. मोठं बॅटका येणं फार गरजेचं आहे. परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी झाल्या अप्रतिम. आता मात्र रिकव्हर रनरेट जो आहे तो मात्र वाढला गेलाय. 15.75च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. आणि अशा वेळेला मोठे पटके कसे खेळले जातील रॉकस्टार बॉयजच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असेल. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीसाठी येते. एका बाजूला आरके टायगर्स आणि त्यांच्या अगेन छत्रपती लायन्स ग्रुप. डिसिजन पेंडिंग आहे. आरके टायगर निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. नंबर 2चं षटक P2चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना मिस्टर आर्यन भोईर हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये स्वतः अमर पाटील आपण पाहू शकतोय. शॉट थर्डमॅनला आपण अक्षय पाटील यांना पाहू शकतोय. त्याच्यानंतर शॉट स्क्वेअर लेग मध्ये क्रिश म्हात्रे यांना आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये स्वयं पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. एक यंग टॅलेंट यांना देखील संधी दिली गेली आहे. पत्तू पॅकरच्या माध्यमातून यावेळेस आल्याला स्विच चिट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू लाऊड अपील केले गेले आहे. परंतु पंचांवर कुठल्या प्रकारे अपीलचा प्रभाव जाणवत नाहीये. आलाय चेंडू, पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. रिप्लेमध्ये बघू शकतोय खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी 1 हँडने चेंडू मात्र कलेक्ट केला निखिल पाटीलच्या माध्यमातून. चांगलं टेलिकास्ट GTC लाईव्ह आणि TCP लाईव्ह यांचं आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा आर्यन भोईर दुसरा चेंडू घेऊन जातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये भावेश भोईर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाते. जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. मोठे फटकेपासून वंचित ठेवले आतापर्यंत रॉकस्टार बॉयज या संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्रिश म्हात्रे चेंडूचा पाठला करतोय. स्टॉप करतील तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. परंतु दुसरी धाव अंगलात येते. धावचूच्या स्वरूपात फलंदाज बाद मिस्टर चेतन म्हात्रे. फलंदाज बाद.
दुसरी धाव ही व्हायला पाहिजे होती, परंतु कुठे ना कुठे कमी पडलेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. नवीन बॅटर या संघाचा आयकॅन खेळाडू मैदानाच्या दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत मिस्टर जुगल पाटील, ज्याने कालच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त फटके खेळले होते आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने आणि विजय करून दिला होता. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडला गेलाय. जुगल पाटील याची बॅट बोलली तर खऱ्या तर मात्र या 70 धावा चेस होऊ शकतात. 21 चेंडू 61 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आर्यन भोईर. चौथा चेंडू. ओ यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून जबरदस्त प्रयत्न भावेश भोईराचा, परंतु नाही चेंडूला अडवू शकणार. चेंडू निघून जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला प्रयत्न केला होता भावेश भोईराने. लॉंग ऑफ थोडासा वर होता, त्याला मात्र क्लिअर केलंय फलंदाजामार्फत. कृष्णा होते आणि कृष्णाच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न केला होता भावेश भोईराने लॉंग ऑफ 30 सर्कलमध्ये, परंतु डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवूच शकले नाही. 4 ने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. आर्यन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना कृष्णा पाटील यावेळी मात्र दूरवरून चेंडू करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंबर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतो. जास्तीत जास्त चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत एक चौकार, त्याच्यानंतर एक सिंगल, एक रनआउटच्या स्वरूपात आपल्याला विकेट जाताना पाहायला मिळाली आहे. चेंडू डॉट गेलेत. शेवटचा चेंडू लास्ट गो. ओ यावेळी मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं. स्टॉप केलं गेलं चेंडूला. 2 षटकाची समाप्ती व्हायला आहे आतापर्यंत आणि रिक्वायर रन रेट जो आहे ना तो मात्र वाढला गेलाय. आता 18 चेंडू असतील आणि 57 धावांची गरज बाफेल. 18 चेंडू 57 धावांची गरज. 2 षटका समाप्त झाल्या आहेत. आतापर्यंत 6.50च्या फरफेने चालतोय. तो म्हणजे रॉकस्टार बॉयजचा संघ मोठे फटके आले नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी झाली आहे पत्तू पॅकर या संघाची. खुश असतील प्रथमेश भोईर आपल्या या संघावर. कृष्णा आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केला, 6 या धावसंख्या तो खेळतोय. जुगल पाटील यांना मात्र स्ट्राईक अजूनपर्यंत आली नाहीये. थोडंफार चाचपडत खेळतोय कृष्णा. फारसे चांगले स्ट्रोक्स त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिले नाही आहेत. कालच्या दिवशी देखील त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिला, परंतु ज्यासाठी जाणला जातो कृष्णा तसे फटके त्यांच्या बॅटमधनं आले नाहीत आतापर्यंत. पार देतोय. तर जुगल पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी 250 रुपयाचं कॅश प्राईज सुदाम अण्णा यांच्याकडनं. आणि का होईना या संघाचे आपण बघतोय करते धरते आहेत, ओनर आहेत आणि त्यांच्याकडनं या प्रत्येक षटकारासाठी 250 रुपयाचा कॅश प्राईज जुगल पाटील साठी. बघूया काय होत आहे. जुगल पाटील मारू शकतात, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहेत. मोठे फटकेसाठी नेहमी ते जाणत असतात. क्षेत्राच्यामध्ये व्यूहरचना केली जाते. क्रिशाला मात्र आपण बघू शकतो कव्हर्समध्ये घेतला गेलाय आणि डीप स्क्वेअरलेगमध्ये आपण बघू शकतोय स्वयं पाटील यांना. त्याच्यानंतर भावेश भोईराला आपण बघू शकतोय डीप मिड विकेटमध्ये. त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो काऊ कॉर्नरला आहेत सूरज भोईर. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑफमध्ये डीप लॉंगॉनमध्ये आपण बघू शकतो आर्यन भोईर यांना बघू शकतोय. पहिला चेंडू आणि बाटणे यासाठीच माझी ओळख आहे. षटकार या 6 धावाने षटकाराची धावसंख्या पुढे जाते 19 या धावसंख्येवर. जुगल पाटीलची ही खासियत आहे. आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तर सुदाम अण्णा यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल.
6 चेंडूमध्ये 6 षटकार मारा आणि तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा, असं सुदाम अण्णा सांगतायत. 17 चेंडू 51 ची गरज. एक षटकार आलाय पहिल्या चेंडूवर. पार्थ याला भिरकावलंय. ऑप्स्टमर चेंडू होता. चेंडू मात्र खराब नव्हता, खूप चांगला चेंडू होता, परंतु ज्या अनुषंगाने केलाय अप्रतिम. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला फिरकावलंय. डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर. अजून एक षटकार जुगर पाटील याच्या बॅट मधनं. या 6 धावेने धावसंख्या झपाट्याने पुढे जाते 25 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 षटकार बघायला मिळतात. जुगल पाटील या संघाचा आयकॉन आणि आयकॉनची दमदार खेळी आतापर्यंत बघायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडूला खेळलं गेलंय. पार्थ सिंग याला मात्र जणू काय प्रश्नच विचारला होता. 2 षटकार आलेत. 16 चेंडू 45 धावांची गरज. जिंकण्याफाडी. आर्यन भोईर याने मात्र कानमंत्र दिलाय. आता मात्र राऊंड द विकेट न येत आहेत पार्थ सिंग. तिसरा चेंडू 10 ते 15 बॉलचा रनअप घेत असताना जुगल पाटील फाडी. एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग, त्याच्यानंतर एक शॉट क्षेत्ररक्षक आपण बघू शकतोय फॉरवर्ड पॉइंट मध्ये. एक क्षेत्ररक्षक आपण कव्हर मध्ये बघू शकतोय 30 सर्कल मध्ये. या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. ओ यावेळेस मात्र ऑप्स्टिकवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित जुगल्याला वाटलं की चेंडू वाईट जाईल, परंतु तसं नाहीये. अप्रतिम चेंडू पडला गेलाय. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. तिसरा चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा जुगल पाटील खेळण्यासाठी. चौथा चेंडू सज्ज होत असताना ओ यावेळेस मात्र फुल टफ डिलिव्हरी होती. त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकत नाहीये. अपील केली गेली आहे, परंतु इथे मात्र पंचांनी लगेच दर्शवले आहे. डेंजर झोन मध्ये लगेचच आपण बघतोय पार्थ सिंग आले होते. पंचांना समजलंच नाहीये चेंडू की एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झालाय. बघा अशा वेळेला मात्र तुम्ही डेंजर झोन मध्ये येतात तेव्हा देखील प्रॉब्लेम होऊ शकतोय, परंतु पंचांनी दर्शविले की बॅटने चेंडू ब्रश झालाय. 14 चेंडू 44 धावांची गरज. यावेळेस कृष्णा मोठ्या पटक्यासाठी जाणले जात आहेत, परंतु आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये षटकार आलाच नाहीये. यावेळेस 20 स्टेप मध्ये चेंडूला खेळला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये आर्यन भोईर चेंडूला कलेक्ट करतायत. चांगला थ्रो बघायला मिळतोय. फक्त आणि फक्त एक कवदारवर समाधान मानतायत मिस्टर जुगल पाटील. स्ट्राईक स्वतःवर ठेवतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 27च्या घरामध्ये रिक्वायर रन रेट वाढला गेलाय. 19.85 पर्यंत झालाय तो म्हणजे रिक्वायर रन रेट. 13 चेंडू 43 धावांची गरज. जिंकण्यासाठी पार्थ सिंग. शेवटचा चेंडू लास्ट गो. षटकार येईल का या शेवटच्या चेंडूवर. ओ यावेळेस मात्र ऑप्स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी घोषित केलाय. डिफीट व्हाईट बॉल. अवंतर धावणे धावसंख्या पुढे सरकते जाऊन पडते ती म्हणजे 28 या धावसंख्येवर. थोडासा वाफण्याचा प्रयत्न झाला होता पार्थ सिंगचा. ओ यावेळेस मात्र बॅट तर फिरवली होती. चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला गेलाय आणि थेट यष्टीरक्षक निखिल पाटील याच्या हातामध्ये विसावला गेलाय. आता मात्र 12 चेंडू 42 ची गरज. 12 चेंडू 42 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 21च्या फराफरीने चालावं लागेल. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. 6:18 मात्र चालू होता सामना. सध्या आपण बघू शकतो या टाइम नुसार चालू आहे पत्तू पॅकर्स हा संघ. चला लगेचच क्षेत्ररक्षण फजून घ्या प्लीज. नेक्स्ट मॅच आरके टायगर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट छत्रपती लायन्स ग्रुप या दरम्यान एक महत्वाचा सामना आपल्याला बघायला मिळेल. आरके टायगर निर्णय कळवा. आरके टायगर संघ प्लीज. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आरके टायगर्स याने आणि आमंत्रण केलं गेलंय छत्रपती लायन्स या ग्रुपला फलंदाजी फाडी.
पुन्हा एकदा निखिल येत आहेत गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक हाताळण्यासाठी प्रति षटकामध्ये आता मात्र 21च्या सराफाने चालावं लागेल आणि यासाठी नक्कीच मोठे पटका येणं फार गरजेचं असणार आहे. पत्तू पॅकर्स जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कॉपरेट करा. निखिल पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट्स पहिल्याच षटकामध्ये त्यांनी घेतले. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर कृष्णा गवळा यांच्या देखील षटकारासाठी 250 रुपयाचं कॅश प्राईज सुदाम अण्णा यांच्याकडे देण्यात येणार आहे. बघूया कृष्णा गवळा कशा प्रकारे खेळी करतील. पॉइंटला आपण शतरषक पाहू शकतोय. आता मात्र शतरषक एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये घेतला गेलाय. त्याच्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला शतरषक पाहायला मिळतो. एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन लेग 30 सर्कल मध्ये आपण पाहू शकतोय. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग षटकार करता वॉर्ड शॉट कृष्णा गवळाच्या बॅट मधनं येतो षटकार. आलाय आणि षटकाराची मात्र धावसंख्या पुढे जाते. 34च्या धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर निखिल पाटील सारख्या खेळाडूला षटकार ठोकलाय ते म्हणजे कृष्णा गवळाने. पुन्हा एकदा राटा ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना निखिल पाटील दुसरा चेंडू कृष्णा गवळा यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. डीप मिड विकेट मध्ये शतरषक पार्थ सिंग चांगले शतरषक पाहायला मिळतं. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जातीये, जाऊन पोचते 35च्या घरामध्ये. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला गेलाय. ऑप्स्टमवर चेंडू जास्तीत जास्त पिचिंग करण्याचा प्रयत्न होतोय निखिल पाटील मार्फत. भावेश भोईर लगेच कानमंत्र त्यांना देत आहेत कशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी हाताळायची आहे. धावसंख्या 35 धावा, 10 चेंडू, 35ची गरज जिंकण्यासाठी. 10 चेंडू 35ची गरज. पुन्हा एकदा निखिल पाटील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतात. आयकॉन वर्सेस आयकॉन आपल्याला बघायला मिळेल सामना. बॅटर कशा प्रकारे रंगणार आहे, कोणता खेळाडू मात्र जिंकेल ही रेस. निखिल पाटील यावेळेस मात्र अचंबित केलेला चेंडू पाहायला मिळतोय. लेग बिफोरची अपील, परंतु पंचानं कुठल्याही प्रकारे प्रभाव नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड केली पाहिजे. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता. कुठल्या स्पॉटवर चेंडू पडला गेला होता. अपील मध्ये भरपूर उत्साह पाहायला मिळाला गेला होता, परंतु पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाही आहे. 1 ने धावसंख्या पुढे जाते 36च्या धावसंख्येवर. 9 चेंडू 34ची गरज जिंकण्यासाठी. यावेळी मात्र अपस्टमर चेंडू होता, त्याला खेळलंय गली क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकाराकरिता. आठ चेंडू 30ची गरज. निखिल पाटील गोंधळी मार्कवर 5 चेंडू हाताळण्यासाठी कृष्णा पाटील. यावेळी मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये स्वतः अमर पाटील चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत एक धाव मिळाली गेली आहे कृष्णा गवळ्याला. आता 7 चेंडू 29 धावांची गरज जिंकण्यासाठी. कृष्णा आतापर्यंत 11 चेंडूचा सामना केलाय आणि 19 धावांवर खेळतोय. जुगल पाटील 6 चेंडूचा सामना केलाय, 13 या धावसंख्या तो खेळतोय. 7 चेंडू 29ची गरज, धावसंख्या झाले 41 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. शेवटचा चेंडू निखिल पाटील राईट
ओव्हर द विकेटने शेवटचा चेंडू लास्ट गो हाताळण्यासाठी फज्ज होत असताना ओ या वेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडूला खेळला गेलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता मधील 50वा षटकार आपण बघितला जुगल पाटीलच्या बॅटमधनं. धावसंख्या आता मात्र किती झाली आहे ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता 6 चेंडू असतील आणि 23 धावांची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना मात्र गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील याला मात्र भरोसा दाखवला गेलाय. पत्तू पाकर या संघाकडनं नेहमीच आपण बघतोय त्यांना मात्र इन्व्हाइट केलं जातंय. यावेळेला गोलंदाजी मार्कवर कालच्या दिवशी देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि आजच्या दिवशी देखील त्यांना मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. 6 चेंडू 23 ची गरज जिंकण्यासाठी. जुगल पाटील 7 चेंडूचा सामना केला 19 वर खेळतायत. कृष्णा गवळा 11 चेंडूचा सामना केलाय 19च्या धावसंख्येवर ते देखील खेळतायत. 6 चेंडू 23 ची गरज जिंकण्यासाठी. रोमहर्षक सामना कुठचा संघ जिंकेल. एका बाजूला रॉकस्टार बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट पत्तू पॅकर कुठचा तरी एक संघ जिंकणार आहे. दोन्ही संघाने मात्र कालच्या दिवशी एक एक सामने जिंकलेत आणि 2-2 पॉईंट त्यांनी घेतलेत. परंतु या सामन्यामध्ये जो सामना जिंकेल तो 2 पॉईंट घेऊन थोडासा वर जाईल. 4 पॉईंट त्यांच्याकडे राहतील. 6 चेंडू 23 ची गरज. निखिल पाटील अशा वेळेला मात्र थोडासा कानमंत्र देत आहेत अक्षय पाटीलला. अक्षय पाटील एक हुन्नर खेळाडू आहे. डावखुरा हाताने ते गोलंदाजी करतात. चांगली हॅम ऍक्शन त्यांची आपल्याला बघायला मिळते आहे. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील प्रेशर आहे. दोन्ही संघावर प्रेशर आहे. परंतु ज्या या मॅच मध्ये जो प्रेशरला मात्र खरा तर मात्र शांत डोक्याने खेळेल तोच मात्र संघ जिंकेल. पहिला चेंडू ओ या वेळेस मात्र जागा बनवली ऑफस्टंपवर गेले. चेंडूला मात्र खेळलाय स्केअरलेग पट्ट्या बाहेर षट चौकारा करता चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर कृष्णा गवळ्याच्या बॅटमधनं 4 धावेने आता मात्र समीकरण बदललं जाईल. लेफ्ट हॅम राऊंड द विकेटने पुन्हा एकदा दुसरा चेंडू. अक्षय पाटील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी फज्ज होत आहेत. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला खेळला गेलाय. फॉरवर्ड पॉइंट मध्ये 1700 चेंडूला पाठला करतायत. दत्तपुरी चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता तिसरी धाव घेत असताना कृष्णा गवळा याची मात्र इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. गॉन. मनकपूरक स्वागत. JPL तुम्ही मात्र एन्जॉय करतायत आणि खऱ्या तर मात्र जे आपल्या ज्यांनी आता मात्र मोबाईल ऑन केला असेल
ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. चालू असलेला सामना रॉकस्टार बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट पत्तू पॅकर्स या दरम्यान सामना चालू आहे. 4 चेंडू 17ची गरज. कुठचा संघ जिंकेल याच्यासाठी मात्र लढत आपण बघतोय. यावेळेस मात्र लाफुटा डिलिव्हरी होती, त्याचा मात्र फायदा उचलू शकत नाही स्वयं पाटील. काय जबरदस्त थ्रो केला गेलाय. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस पुन्हा एकदा करावी लागते. आकाश चव्हाण बाद होत असताना बघायला मिळतोय. थँक डीजे. तर बघा कंपल्सरी चेस हा नियम आहे. 3 चेंडू 16ची गरज आहे. 3 चेंडू 16ची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी केली गेली आतापर्यंत अक्षय पाटील मार्फत. मला काय मात्र इन्व्हाइट केलं गेलंय त्याचं जबरदस्त उत्तर आतापर्यंत अक्षय पाटील याने दिलंय. स्ट्रेकचा थोडासा क्लोज आपल्याला बघायला मिळतोय. निखिल पाटील यावेळी आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. भावेश भोईर होते तिकडे. बॅटची एज घेतली होती परंतु चेंडूला कॅरी करू शकले नाही आहेत. चांगला चेंडू म्हणावा लागेल अक्षय पाटीलाचा. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय थोडाफार लांब ठेवला होता चेंडूला. फलंदाजाला मात्र थोडस अचंबित करणारा हा चेंडू बघायला मिळाला होता. आता मात्र 2 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र मिडल स्टंपवर चेंडू हाताळला गेला होता आणि स्विंग अँड मिस. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धार चेंडू बघायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र छत्रपती लायन्स याच्यानंतर होणारा सामना आणि आरके टायगर्स यानंतर आपल्याला संघ पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे सामना हा जिंकलाय तो म्हणजे पत्तू पॅकर्स या संघाने. 2 पॉइंट्स घेऊन हा संघ मात्र पुढे सरकतोय आणि रॉकस्टार बॉईज हा संघ खरं तर मात्र 2 पॉइंट्स फक्त त्यांच्याकडे आहेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर निखिल पाटील. 12 चेंडू 37 धावा आणि 2 षटक हाताळलेत. 25 धावा देत 2 गडी बाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर निखिल पाटील.